हॅलो, गुड मॉर्निंग. काल आपण पाहिलं होतं की फायरची डेफिनेशन आपण परत एकदा डिस्कस केली. फायरचा ट्रायंगल डिस्कस केला, टेट्राहेड्रल डिस्कस केला आणि त्याच्या एक्सटिंग्विशिंग मीडिया मेथड्स आपण डिस्क्राईब केल्या. हीट कशी वाहते ते बघितलं. कंडक्शन, कन्व्हेन्शन अँड रेडिएशन. क्लासिफिकेशन ऑफ फायर पाहिलं. क्लासिफिकेशन ऑफ फायर मध्ये आपण मेन पॉइंट पाहिला तो म्हणजे ओके, मेन जो पॉइंट पाहिला तो म्हणजे काय आहे तर ए क्लास फायर, बी क्लास फायर, सी क्लास अँड डी क्लास. बरोबर आहे. ए क्लास मध्ये कंबस्टाईल येतात, ते ऑर्गॅनिक सॉलिड असतात. बरोबर. ऑर्गॅनिक सॉलिड मध्ये जे मटेरियल फायर पकडतात ते सगळे आपण ए क्लास मध्ये टाकतो. वूड, पेपर, रबर, ऑल दॅट थिंग. बी मध्ये फ्लेमेबल लिक्विड असतं, सी मध्ये फ्लेमेबल गॅसेस असतात, डी मध्ये मेटल्स असतात. ई म्हणजे इलेक्ट्रिक फायर आणि के म्हणजे किचन फायर. बरोबर आहे. आपण या जनरली दोन पकडत नाही, आपण डिस्कस करताना याच्यानुसार डिस्कस करतो. आज आपला पॉइंट काय घेणार होतो आपण तर एक्सटिंग्विशिंग मीडिया कुठला वापरला जातो. काल मी सगळे पॉइंट डिस्कस केले. काल मी काय काय डिस्कस केलं, रिव्हिजन चालू आहे ना आपली. काल मी फायर डिस्कस केलं, बरोबर. परत मी ट्रायंगल डिस्कस केला त्याचा, बरोबर. नंतर टेट्राहायड्रल डिस्कस केला, बरोबर. काही डेफिनेशन्स घेतल्या. फ्लॅश पॉइंट, इग्निशन पॉइंट, स्पॉन्टेनियस इग्निशन पॉइंट, परत मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, बरोबर आहे. पोर टेम्परेचर, हे सगळं आपण डिस्कस केलं. त्याच्यानंतर मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट पाहिल्या. मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट, कंडक्शन, कन्व्हेन्शन आणि रेडिएशन. बरोबर. कंडक्शन, कन्व्हेन्शन अँड रेडिएशन काल हे पाहिलं. नंतर एक्सटिंग्विश कशी करायची, एक्सटिंग्विशिंग टेक्निक पाहिल्या. ब्रेक द चेन, कूलिंग, स्मूदरिंग अँड स्टार्वेशन सगळ्या पाहिल्या आपण. आज आपण क्लासेस, त्याचबरोबर क्लासेस ऑफ फायर पाहिलं. क्लासेस ऑफ फायर हे सगळं आपण पाहिलंय, ऑलरेडी डिस्कस केले. बरोबर आहे. हे सगळं तुम्हाला क्वेश्चन आन्सर मध्ये लिहावं लागणार आहे. बरोबर. निम्मा पेपर तुमचा कव्हर होतो यात. या डेफिनेशन्स, फायर ट्रायंगल, फायर टेट्राहेड्रल्स, मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट, परत एक्सटिंग्विशिंग टेक्निक्स कुठल्या कुठल्या वापरतो, क्लासिफिकेशन ऑफ फायर, हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. बरोबर आहे. आता आपण जाणार आहे ते म्हणजे एक्सटिंग्विशिंग मीडिया कुठला यूज केला जातो. आता हे सगळे काही विद्यार्थ्यांसाठी एकदम इझी आहे, कारण की भरपूर वेळा देणार जाते. काही विद्यार्थ्यांसाठी थोडस नवीन आहे. बरोबर. काही विद्यार्थ्यांसाठी थोडस नवीन आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे त्यांच्यासाठी आपलं हे चाललंय. काय एक्सटिंग्विशिंग मीडिया कुठला वापरला जातो. व्हॉट टाइप्स ऑफ एक्सटिंग्विशिंग मीडिया इज जनरली युज्ड टू एक्सटिंग्विश द फायर. सगळ्यात महत्वाचं आहे की पाणी, वॉटर. आपण काय करतो, जिथं तिथं आपण काय करतो, वॉटर इम्बार्ट करतो, पाणी मारतो. बरोबर. पण पाणी कशाला उपयोगी येतं, कुठल्या फायरला ह्यातल्या उपयोगी येतं. इलेक्ट्रिकल फायरला पाणी मारून चालत नाही. बरोबर. बी क्लासला पाणी मारून चालत नाही, सी क्लासला चालत नाही. बरोबर आहे. पण इट इज द बेस्ट एक्सटिंग्विशिंग मीडिया. बघा, हा क्वेश्चन येऊ शकतो. वॉटर इज द बेस्ट एक्सटिंग्विशिंग मीडिया अवेलेबल ऑन अर्थ. का? कारण की ते भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे.
बाकीच्या मीडियापेक्षा, बरोबर. ते इझिली अवेलेबल होतं. पण काही ठिकाणी आपण वॉटर मारू शकत नाही, बी क्लासिफायरला, सी क्लासिफायरला. मग तिथं कोणतं वापरलं जातं? मग असे काही एक्सटिंग्विशिंग मीडिया डेव्हलप झाले. तर पहिला जो सगळ्यांचा आवडता आहे तो म्हणजे कुठला? वॉटर. एक्सटिंग्विशिंग मीडिया कुठला यूज केला जातो? वॉटर. ओके. सेकंड, CO2, कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड काय करतो? स्मूथरिंग करतो, त्याचबरोबर कूलिंग सुद्धा करतो. वॉटर आहे ते फक्त कूलिंग करतं. बघा, वॉटर आहे ते फक्त कूलिंग करतं. सर कसं करतं कूलिंग? तर ते काय करतं, जेव्हा आपण वॉटर काय करतो, एखाद्या फायरवर अप्लाय करतो किंवा इमिट्स करतो, तेव्हा 1 गॅलन ऑफ वॉटर प्रोड्यूस और ॲब्सॉर्ब 9000 BTU ऑफ हीट, ब्रिटिश टेम्परेचर युनिट, थर्मल युनिट, सॉरी, BTU, ब्रिटिश थर्मल युनिट, ब्रिटिश थर्मल युनिट, BTU. म्हणजे 1 पाउंड ऑफ वॉटरला 1 डिग्री फॅरेनहाइटने टेम्परेचर वाढवण्यासाठी किती हीट जाते, त्याला आपण BTU म्हणतो, बरोबर. मग काय सांगितलं जातं? 1 गॅलन ऑफ वॉटर, 1 गॅलन वॉटर काय करतं? 1 गॅलन म्हणजे सुद्धा लक्षात ठेवा 3.78 लिटर, 3.78 लिटर. ओके, 3 लिटरच्या आसपास, 4.4 लिटरच्या आसपास. 1 गॅलन ऑफ वॉटर ऍब्सॉर्ब 9000 BTU ऑफ हीट. नॉट अ जोक. 9000 BTU ऑफ हीट ऍब्सॉर्ब करतो आणि कन्वर्ट होतो वेपर मध्ये. वेपर किती होतात? 1678 गॅलन, 1678 गॅलन ऑफ वेपर मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. मग तो हीट ऍब्सॉर्ब करतोय म्हणजे काय करतोय? तो कूलिंग करतोय. वॉटर काय करतोय? कूलिंग करतोय. समजतंय? इझी आहे. वॉटर एक्सटिंग्विश कसं करतं फायर हे पण माहित पाहिजे ना. तर 1 गॅलन ऑफ वॉटर ऍब्सॉर्ब 9000 BTU ऑफ हीट, 9000 BTU ऑफ हीट तो काय करतो? ऍब्सॉर्ब करतो आणि किती गॅलन वेपर मध्ये कन्वर्ट करतो? तर 1678 गॅलन वेपर मध्ये कन्वर्ट करतो. मग तो हीट ऍब्सॉर्ब करतोय म्हणजे काय होणार? हीट कमी होणार. एखाद्या मटेरियलची हीट कमी झाली, टेम्परेचर हळूहळू कमी. दॅट इज द मेन थिंग. इज दॅट क्लिअर? सिंपल आहे. ओके. सेकंड येतो CO2. CO2 काय करतो? तर CO2 काय करतो? जेव्हा आपण CO2 फायर वरती बंबार्ड करायला चालू करतो, अप्लाय करायला चालू करतो, ठीक आहे, मी अप्लाय करतोय त्याच्यावर, तर तो काय करतो? पहिल्यांदा ऑक्सिजन बरोबर त्याचा संपर्क काढून टाकतो, कारण की त्याच्यावर तो CO2 ची लेअर तयार होणार ना. CO2 काय करतो? ऑक्सिजनची लेअर काढून टाकतो, म्हणजे ऑक्सिजन पोचू देत नाही तिथपर्यंत, विच इज कॉल्ड एज स्मूथरिंग. ओके, इज दॅट क्लिअर? स्मूथरिंग करतो तो स्मूथरिंग करतोय. त्याचबरोबर तो ट्रिमेंडसली कूल असतो, कारण तो जेव्हा एखाद्या बॉडीवर टाकला तर खूप कोल्ड हे होतं, तिथं टेम्परेचर खूप डाऊन होतं. जर आपण कार्बन डायऑक्साईडचा जर एक्सटिंग्विशर यूज केला आणि त्याच्या हॉर्नला परत हात लावला तर आपला कोल्ड बर्न होऊ शकतो हाताचा, एवढं ते गार पडतं, बरोबर. तो ट्रिमेंडस कूल आहे, त्यामुळे तो सुपर कूलिंग पण करतो. पण महत्वाची स्टेप काय आधी? तो स्मूथरिंग करतो. तो काय करतो? स्मूथरिंग करतो. तो काय करतो? स्मूथरिंग करतो. इज दॅट क्लिअर? सगळ्यात महत्वाचं काय? तो करतो स्मूथरिंग आणि त्याच बरोबर कूलिंग करतो. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे CO2 नंतर काय येणार आहे? वॉटर झालं, CO2 झाला,
थर्ड आहे फोम. काय असतं फोम? फोम फार बाळांनो अभ्यास करण्याची गोष्ट आहे. आपल्यामध्ये फोमचा एक वेगळा पार्ट येणार आहे, नंतर आपण फोम डिस्कस करणार आहे प्रॉपर. ठीक आहे, त्याची अख्खी पीपीटी मी तुम्हाला शिकवणार आहे. आता जस्ट आपण विचार करूया की फोम काय. फोम म्हणजे फेस. जेव्हा आपण फायरवर फोम मारतो, हा क्लास करून बी क्लास फायरला यूज होतो. फोम कुठं वापरतात? बी क्लास फायरला वापरतात. का वापरतात? कारण तो काय करतो, एक लेयर तयार करतो. एक काय करतो? लेयर तयार करायला चालू करतो. तो फायर वरती एक लेयर तयार करतो. थोडक्यात त्या फायरला तो काय करतो? ब्लँकेटिंग करतो. म्हणजे आपण कसं अंगावर घेऊन झोपतो, ब्लँकेट अंगावर उडतो, बरोबर आहे, तसं सेम तो एक चादर त्याच्यावर तयार करतो. बरोबर आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, लाईट गेली, तुम्ही झोपलाय, मच्छर चावायला, कॉमन सेन्स आहे, मच्छर चावायला लागले, तुम्ही काय करता? अंगावर ब्लँकेट घेऊन झोपता. का? कारण की मच्छरचा जो रीच आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला नाही पाहिजे. बरोबर. सेम तसं आहे, जेव्हा फायर असते त्याच्यावरती काय करतो तो? असा पूर्ण ब्लँकेट तयार करतो, फोम. काय असतं फोम मध्ये? तर फोम मध्ये असतो फोम कॉन्सन्ट्रेट. काय असतं? फोम कॉन्सन्ट्रेट. एक सेकंड. हा, फोम कॉन्सन्ट्रेट प्लस वॉटर, पाणी आहेच, पाणी आहेच त्यात, प्लस एअर. एअर, कारण की ते एअरचे बबल्स आहेत. फोम म्हणजे काय? एअरचे बबल्स आहेत, जे काय करतात, फायरवर, ही फायर आहे फॉर एक्झाम्पल, याच्यावर अशी एक लेअर तयार करतात. आणि ही लेअर झाल्यामुळं पलीकडचा ऑक्सिजन खाली पोचू शकत नाही. म्हणजे कुठली मेथड रे बाळांनो? स्मूदरिंग. लगेच तुम्ही सांगू शकता, इट इज अ स्मूदरिंग प्रोसेस सर. त्याचबरोबर याच्यामध्ये पाणी आहे, म्हणजे ते काय करणार आहे? कूलिंग. म्हणजे फोम सुद्धा काय करतोय? स्मूदर करतोय फायरला, आणि काय करतोय? कूल करतोय फायरला. याचा उपयोग खास करून केला जातो बी क्लास ऑफ फायरला. कारण की जेव्हा आपण वॉटर स्प्रे करतो, तुम्हाला हा पण प्रश्न येऊ शकतो किंवा इंटरव्ह्यूला विचारतील तुम्हाला की वाय वॉटर इज नॉट यूज ऑन बी क्लास ऑफ फायर. देन यू हॅव टू टेल देम, सर, the water have more density than the oil. Okay, liquid. It not be dissolved in water. आता बघा, पेंटवर जेव्हा आपण पाणी मारतो तेव्हा ते पेंट त्या वॉटर मध्ये काय होत नाही? डिझॉल्व्ह होत नाही. बरोबर. त्यात काय असतो? ऑइलनेस असतो. त्यामुळे ते काय होतं? त्या पाण्यावरून पसरतं. इट कुड स्प्रेड द फायर. एवढं जरी सांगितलं तरी बास आहे. काय सांगू शकतो आपण? सर, इफ वी अप्लाय वॉटर ऑन ए बी क्लास फायर विच इंक्लूड्स फ्लेमेबल लिक्विड्स, then water will not extinguish properly, it could be spread. ती काय होऊ शकते? पसरू शकते. म्हणजे कमी करायची, वाढू शकते. लक्षात येते का? म्हणून आपण वॉटर टाकत नाही, पण आपण फोम टाकतो. फोम मध्ये वॉटर असतं, ते काय करते? त्याला स्टॉप करते. मग ह्यात नुसतं फोम म्हणून फोमच वापरतात का? तर याच्यामध्ये एक स्पेशल टाइप ऑफ फोम वापरला जातो, विच इज कॉल्ड ॲज AFFF. IMP, व्हेरी IMP. AFFF. AFFF का म्हणतोय बघा मी? AFFF चा उपयोग सांगतो तुम्हाला. AFFF काय करतो? जेव्हा ही जी लेयर आहे अशी, ही अशी फायर आहे, आग ही कायम तुमच्या सोर्सच्या वर लागलेली असते. बरोबर आहे. सोर्सच्या वर असते आग. म्हणजे आता सोर्स आपला फ्लेमेबल लिक्विड आहे, म्हणजे लिक्विड खाली आणि वरती आग लागली आहे. तुम्ही इमॅजिन करा.
तुमचा हा इथं फोम येणारच आहे, हा फोम आहेच. हे काय करतो, याच्यामध्ये एक सिंथेटिक मटेरियलची लेअर तयार करतो. सिंथेटिक मटेरियलची अशी चिकट अशी काय करतो, लेअर तयार करतो, एकदम नॅनो पार्टिकल्सची एक लेअर तयार करतो. ह्या लेअरमुळे काय होतं, द कॉन्टॅक्ट ऑफ दिस कंबस्टाईल इज रिमूव्ड फ्रॉम दॅट फ्लेम्स. त्या फ्लेम पासून त्या कंबस्टाईल मटेरियलचा कॉन्टॅक्ट लूज होतो, म्हणजे स्टार्वेशन सुद्धा होतंय. पॉइंट ऑफ थोड्याशा प्रमाणात स्टार्वेशन सुद्धा होतंय. फ्युएल कट करतोय ना मी फ्लेम बरोबर पासून, आग पटकन विझते, आग दडपली जाते. जर मराठीत म्हणायचं असेल तर दडपली जाते आग. समजतंय का? म्हणून हा AFFF वापरतात. मग हा AFFF चा लॉंग फॉर्म काय आहे सर? तर सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे, याचा लॉंग फॉर्म आहे ॲक्वास फिल्म फॉर्मिंग फोम. ॲक्वास फिल्म फॉर्मिंग फोम. लक्षात येते? AFFF, aqueous film forming foam. Is that clear? हा एक पॉइंट ह्यात लक्षात ठेवायचा. मग तिसरा कुठला? फोम, ज्याच्यामध्ये AFFF पण येणार आहे आपल्या. अजून असतं एक, ते म्हणजे DCP, ड्राय केमिकल पावडर. ही एक मजेशीर आहे. त्याच्यामध्ये भरपूर सारे केमिकल्स यूज केले जातात. सोडियम बायकार्बोनेट केले जातात, अल्युमिनियम फॉस्फेट केलं जातं. खूप सारे केमिकल्स एकत्र केले जातात. त्याचं मी तुम्हाला एक हेच देईन, शॉर्ट नोटच देईन. पण याचं वर्किंग काय असतं सगळ्यात महत्वाचं. DCP इज अ व्हेरी गुड फॉर नंबर ऑफ टाइप्स ऑफ फायर. खूप साऱ्या फायरसाठी हा यूज होतो. हा तसा म्हटला तर ABC म्हणू शकतो आपण त्याला, जो A वर पण उपयोगी येतो, B वर पण उपयोगी येतो आणि C वर पण उपयोगी येतो. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर जास्त ठिकाणी तुम्हाला ABC एक्सटिंग्विशर दिसत असेल. ऍक्च्युली तो DCPच असतो, फक्त थोडासा मॉडिफाईड असतो. तर आपण DCP म्हणू, कारण की आत मटेरियल DCP वापरणार आहे ना. मग DCP, ड्राय केमिकल पावडर. मग याच्यामध्ये काय केलं जातं, तर केमिकल पावडर्स असतात. त्या काय करतात, तर पहिला मुद्दा, त्या सर्वात महत्वाची गोष्ट, चेन ब्रेक करतात. फायरची काय करतात, चेन ब्रेक करतात. जेव्हा ते तुम्ही बंबार्ड करता एखाद्या फायरवर, तेव्हा तिथं केमिकल रिएक्शन होते आणि जी चेन आहे ती ब्रेक होते. वी हॅव टू नो व्हॉट इज द एक्झॅक्ट एक्सटिंग्विशिंग मेथड ऑफ एनी मीडिया. वॉटर कूलिंग करतोय, CO2 स्मूदरिंग ऍज वेल एज कूलिंग करतोय, फोम स्मूदरिंग अँड किंवा ब्लँकेटिंग अँड कूलिंग करतोय. DCP पहिल्यांदा चेन ब्रेक करतो. ओके, त्याच्यानंतर मग तो कूलिंग पण करतोय. कूलिंग तर सगळेच करतात. आता तुम्ही म्हणाल सर ह्यात कुठं ते थंड आहे, तुम्ही असं का म्हणताय की इथं कूलिंग होणार? सांगतो तुम्हाला. DCP जेव्हा तुम्ही फायरवर एम्बार्ड करता किंवा अप्लाय करता, तेव्हा तो चेन ब्रेक करतो. तिथं केमिकल रिएक्शन होते. काय होते लक्षात ठेवा, हे केमिकल रिएक्शन. वाय? बिकॉज ड्राय केमिकल पावडर आहे ना, केमिकल पावडर आहे, ती काय होते, एकामेकात रिॲक्ट होतात इन द प्रेझेन्स ऑफ हीट. त्यांना आपण हीटवरच मारणार आहे ना, फ्लेमवरच मारणार आहे ना त्याला, बरोबर. पहिला तर तो एक क्लाउड तयार करतो असं साईडला दूर, तो सुद्धा स्मूदरिंगचा छोटासा पार्ट करतोय. पण मेन पॉइंट आहे, तो काय करतोय, ब्रेक द चेन अँड ऍज वेल एज कूल द रिएक्शन. सर कूल कसा करतो सांगतो. जर केमिकल रिएक्शन व्हायची असेल कोणतीही, तर एकतर केमिकल रिएक्शन म्हणजे काय असतं, तर A पार्टिकल B पार्टिकल मध्ये रिएक्ट होतो आणि मला काहीतरी प्रोडक्ट मिळतं. दिस इज द जनरल केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन म्हणजे काय, A अधिक B बरोबर B. तुम्ही जेवण बनवता, आता सगळ्यांना विद्यार्थ्यांना सवय झाली आहे, आता रानात पार्ट्या करायच्या. आता लॉकडाऊन चालू आहे, पार्टी गेली, ठीक आहे. मग आपण काय करतो, केमिकल रिएक्शनच करतो ना बाळ. वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करतो, त्याचं छानसं काहीतरी प्रोडक्ट बनवतो. बिर्याणी बनवली, बिर्याणी बनवली, त्याच्यासाठी काहीतरी लागणार ना,
काहीतरी मटेरियल्स लागणार, सगळे आपण एकत्र करणार, त्याचं प्रोपोर्शन व्यवस्थित घेणार, बरोबर आहे का नाही. उगीच पाटीभर मीठ टाकणार नाही आपण त्यात. आपण काय करणार, प्रत्येकाचं एक ठराविक क्वांटिटी घेणार. तसंच ड्राय केमिकल पावडर मध्ये मिक्सचर असतं ते ठराविक असतं की जेणेकरून काय होईल, त्याची रिएक्शन होईल. इज दॅट क्लिअर? ओके. देन A प्लस बी इज इक्वल टू P. पण A प्लस बी हे सहजासहजी जात नाही तिथं. A प्लस बी एकत्र होत नाही. बरं चल, तू आणलंस नॉनव्हेज साठी, चिकन आणलंस, राईस आणलास, मसाला वगैरे तयार केलास, ते काय लगेच तयार होणार आहे? बाळांनो नाही, त्याला हीट द्यावी लागणार, एनर्जी द्यावी लागणार. कॉमन सेन्स आहे, बरोबर. नुसतंच पातेल्यात एकत्र करून ठेवलं खायला लागेल का? नाही, त्याला आपल्याला एनर्जी द्यावी लागणार. म्हणजे इथं मला रिॲक्शन होण्यासाठी काहीतरी एनर्जी द्यावी लागते. कधी कधी काय होतं, एखाद्या रिएक्शन मधून एनर्जी बाहेर सुद्धा पडते. म्हणून दोन प्रकारचे रिएक्शन असतात. एकाला एंडोथर्मिक म्हणायचं, एंडोथर्मिक, आणि एक असते एक्झोथर्मिक. एंडोथर्मिक म्हणजे ज्याच्यामध्ये हीट आत घेतली जाते, ऍब्सॉर्ब केली जाते, आणि एक्झोथर्मिक म्हणजे ज्याच्यात हीट बाहेर फेकली जाते. इथं होते इंडोथर्मिक. जेव्हा आपण डीसीपी काय करतो, त्या फायरवर अप्लाय करतो, तेव्हा तिथे इंडोथर्मिक रिएक्शन होते, आणि ह्या एंडोथर्मिक रिएक्शन मुळे हीट ऍब्सॉर्ब केली जाते, म्हणजे कूलिंग झालंच, बरोबर आहे का नाही. म्हणजे इथं चेन ब्रेक होते, आणि त्याच बरोबर मी पुन्हा सांगतोय, इथे चेन ब्रेक होते आणि त्याच बरोबर कूलिंग सुद्धा होतं. नंतर येतं आपलं नेहमीच हॅलॉन. आता तुम्ही म्हणाल सर हे काय, तर दीज आर द हॅलोकार्बन्स. हॅलोकार्बन्स, व्हॉट इज मीन बाय हॅलोकार्बन्स, व्हॉट इज द हॅलो? ओके, तर एक समजून घ्या की ज्यांची सायन्स बॅकग्राऊंड आहे त्यांना हे फार फालतू वाटत असेल, सर हायड्रोजन काय. तर कसं असतं, कुठलंही जे कंबस्टाईल मटेरियल आहे ते ऑर्गॅनिक मटेरियल असेल तर त्यात कार्बन असतो. त्यात कोण असतो? कार्बन. लक्षात ठेवा, त्यात असतो कार्बन. तर हॅलॉन सुद्धा चेनच ब्रेक करतो तो, आणि तो फायर लगेच विझवून टाकतो. पण त्यात काहीतरी कॉमन, काहीतरी पॉइंट आहे ना, काहीतरी होत आहे. तर प्रत्येक ऑर्गॅनिक सॉलिड मध्ये किंवा जास्त करून मटेरियल्स मध्ये तर कार्बन हा कॉमन आयटम आहे, बरोबर. जळल्यानंतर काजळी तयार होते, तुम्ही त्याला कार्बनच म्हणता. एनी ऑर्गॅनिक सॉलिड कंटेन कार्बन. मग जेव्हा हा हॅलोन आपण अप्लाय करतो तेव्हा काय होतं की हॅलोजन जे मोलिक्युल्स आहेत, हायड्रोजन कोण असतं, तर क्लोरीन असतो, ब्रोमीन असतो, आयोडीन असतो. लक्षात आलं का? हे काय आहे बाळांनो, तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, हॅलोजन्स आहेत. ते काय होतात, या कार्बन मधनं हायड्रोजन बाहेर काढतात. कारण की जेव्हा एखादं ऑर्गॅनिक पदार्थ तयार होतो तेव्हा कार्बनला सहसा हायड्रोजन जोडलेले असते. सगळ्यात सोपं घेतो मी मिथेन. काय घेतो? मिथेन, CH4. ज्यांना सायन्स आहे त्यांना माहित असेल, ज्यांना नाहीये त्यांनी फक्त थोडंसं लक्ष देण्याचा प्रयत्न करूया. एवढं काही टेक्निकल आपल्याला लागणार नाही, पण थोडंसं आयडिया तर पाहिजे ना, हॅलोन करतो काय सर. तर CHH, इज दॅट क्लिअर? मिथेन आहे हा. तर काय करतो, जेव्हा आपण हॅलोन त्याच्यावर टाकतो तेव्हा हा हायड्रोजन जातो आणि ते एखादा हॅलोजन येतो, आणि हा ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ कूल डाऊन पण करतो, कारण की ही पण एंडोथर्मिक रिएक्शन आहे. म्हणजे हा ब्रेक द चेन करतोयच, पण खूप साऱ्या प्रमाणात काय करतोय, हीट पण ऍब्सॉर्ब करतोय, आणि त्यामुळं फायर लवकर काय होते, एक्सटिंग्विश होते. दॅट इज द थिंग. आता थोडेस आपण बघूया की काय काय लिहिलंय. बघा, तुम्हाला एक स्क्रीन दिसते
क्लासिफिकेशन ऑफ फायर, डिफरंट टाइप्स ऑफ फायर, नीड टू डिफरंट टाइप्स ऑफ एक्सटिंग्विशिंग एजंट, हे तर तुम्हाला कळलं. द नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशन एक्सटिंग्विशर स्टँडर्ड क्लासिफाईड फायर्स इंटू 4 कॅटेगरीज. बघा, नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशन एक्सटिंग्विशर स्टँडर्ड क्लासिफिकेशन क्लासिफायर्स फायर्स इंटू 4 कॅटेगरीज. माहित आहे तुम्हाला कुठल्या कुठल्या? क्लास ए, बरोबर आहे का? फायर ऑफ ऑर्डिनरी कंबस्टाईल मटेरियल्स, ऑर्डिनरी साधे सोपे. कुठले कुठले? सच ॲज वूड, क्लॉथ, पेपर, रबर अँड मेनी प्लास्टिक्स. इज दॅट क्लिअर? विच एक्सटिंग्विश्ड बाय द हीट ॲब्सॉर्बिंग मेथड, म्हणजे त्याला कूलिंग म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो बाळा? कूलिंग. ह्या नोट्स छान आहेत, मी तुम्हाला ह्या पाठवणार आहे. तुम्ही ह्या सगळ्या लिहून काढायच्या आहेत बाळांनो. आपल्याला नोट्समध्ये पण आपल्याला ह्याच्यात पण लागणार आहेत, बरोबर आहे का? आता आपली टेस्ट पण आहे. विच आर एक्सटिंग्विश्ड बाय हीट ॲब्सॉर्बिंग इफेक्ट, वॉटर ऑर वॉटर सोल्युशन्स, द कोटिंग इफेक्ट ऑफ सर्टन ड्राय केमिकल्स विच रिॲक्ट्स कंबस्टन. बघा, ड्राय केमिकल पावडर सुद्धा आहे. और इंटरप्ट द कंबस्टिंग चेन रिॲक्शन बाय हॅलोजिनेटेड एजंट. बघा, चेन ब्रेक कशाने होते? हॅलॉनमुळे होते. सगळंच दिलंय ह्यात, खूप छान दिलंय. फायर्स, बी क्लास फायर्स म्हणजे कुठली? फ्लेमेबल कंबस्टाईल लिक्विड, फ्लेमेबल गॅसेस, ओके, ग्रीस अँड सिमिलर मटेरियल्स विच आर नॉट विच मस्ट बी पुट बाय एक्सटिंग्विशिंग एअर ऑक्सिजन, inhibiting and release the combustible vapors, interrupting the combustion chain reaction. म्हणजे आपण काय करू शकतो? याला स्मूदरिंग करू शकतो, इनहिबिशन करू शकतो, किंवा चेन रिॲक्शन ब्रेक करू शकतो. ओके, इथं सी क्लासला त्यांनी इलेक्ट्रिकल इक्विपमेंटची फायर म्हटली. ऍक्च्युली आपण असं नाही करत, आपण थोडंसं वेगळ्या प्रमाणात केलंय. प्रत्येकाचे स्टँडर्ड वेगळे आहेत बाळांनो. आपण ए क्लासला कंबस्टाईल मटेरियल घेतो, बी क्लासला लिक्विड घेतो, सी क्लासला आपण गॅसेस घेतो बाळांनो, बरोबर आहे. इथं आता त्यांनी इलेक्ट्रिकल फायर म्हटले. ठीक आहे, इलेक्ट्रिकल इक्विपमेंटची फायर. ओके, विच रिक्वायर्स यूज ऑफ इलेक्ट्रिकली नॉन कंडक्टिव्ह एक्सटिंग्विशिंग एजंट्स. ओके, नॉन कंडक्टिव्ह म्हणजे आपल्याला कोण लागतो? CO2 लागतो अँड ऑल दॅट कन्सेप्ट. ऍक्च्युली इथं आपण फ्लेमेबल लिक्विड्स घेतो बरं का. तुम्ही लिहिताना हे नका लिहू, कारण की आपण त्याला ई क्लास म्हणतोय. फायर इन सर्टन कंबस्टाईल मेटल्स सच ॲज मॅग्नेशियम, टायटॅनियम, सॉरी. These are sodium, potassium, zirconium. These are some metals. त्यांची आपण हे करतो, फायर ह्यात घेतो. विच ऑफ हीट ॲब्सॉर्बिंग एक्सटिंग्विशिंग मीडियम. इथं सुद्धा हीट ॲब्सॉर्बिंग पाहिजे, म्हणजे कूलिंगच मेथड वापरतो आपण याला. मग इथं पॉईंट आहे खरा, एक्सटिंग्विशिंग मीडिया. एक्सटिंग्विशिंग मीडिया कुठले कुठले वापरतात? तर सर, आम्ही वॉटर वापरतो, वॉटर कूलिंग करतं, मी एक्सप्लेन केलंय तुम्हाला, बरोबर. कार्बन डायऑक्साईड वापरतो, जे काय करतं बाळांनो? पहिल्यांदा स्मूदरिंग करतं, रिड्युसिंग द ऑक्सिजन. बघा, दिसतंय का इथं बाळांनो? असं नाही की मी मनाचं सांगतोय. रिड्युसिंग ऑक्सिजन करतंय ना, बरोबर. नंतर सर, ड्राय केमिकल्स, DCP, ड्राय केमिकल एक्सटिंग्विशिंग एजंट्स आर रेग्युलरी और ऑर्डिनरी ड्राय केमिकल्स अँड यूज्ड फॉर बी क्लास ऑफ फायर, फ्लेमेबल लिक्विड, सी क्लास ऑफ फायर, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. सगळ्यांवर वापरतात रे ड्राय केमिकल, खूप महत्वाचा आहे हा. ओके, ठीक आहे. नंतर हॅलोजन एजंट्स मी तुम्हाला सांगितलं, जे काय करतात? रिॲक्ट होतात याच्याबरोबर. याचे काही पॉईंट दिलेत बघा इथं. हॅलॉन 104 हॅज 1 कार्बन अँड 4 क्लोरीन ॲटम इन दिस मोलिक्यूल. हॅलॉन 1301 हॅव 1 कार्बन, 3 फ्लोरीन अँड 1 ब्रोमीन. हे असे त्यांची नावं आहेत बाळांनो. हे लिहून ठेवायचं आहे तुम्ही. दिस इज द नोट्स विच आर युज्ड फॉर युअर MCQs. हे हायलाइट करतोय, तुम्ही हे लिहून ठेवायचं आहे. लक्षात येते? स्क्रीनशॉट मारायचा, हे लिहून काढायचं आहे तुम्ही. नंतर मग इफेक्ट्स ऑफ हॅलोजन इन मोलिक्युल्स आर फॉलो. इन्क्रीज द थर्मल स्टॅबिलिटी, रिड्यूस द बॉइलिंग पॉइंट अँड टॉक्झिसिटी, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, त्याचे प्रत्येकाचे माहिती. हॅलोनची खूप माहिती आहे. परत AFFF फोम, बघा आहे का फोम? ॲक्वायस फिल्म फॉर्मिंग फोम. मग स्पेलिंग चुकलेलं बहुतेक माझं. AQUEOUS, ॲक्वायस फिल्म फॉर्मिंग फोम. चेक करायचं आहे सर्वांनी. ओके, हे खूप छान आहे.
मी एक्सप्लेन केलं तो मध्ये हा तयार करतो. हा ड्राय पावडर परत आली. ड्राय केमिकल पावडर वेगळी आणि ड्राय पावडर वेगळी बरं का बाळांनो. ही डी क्लास फायरला वापरतात. झाल्या सगळ्या मेथड तुम्हाला सगळी माहिती मिळाली आहे. हे तुम्ही लिहून काढू शकता, वाचू शकता. इथं तुम्हाला दिलंय फायर ट्रायंगल वगैरे, पण इथं जरा लँग्वेज टफ आहे. आधीच सांगतो लँग्वेज टफ आहे. तुम्ही थोडंसं याची इथून पुढं लक्ष द्यायला चालू करा. क्लासिफिकेशन ऑफ फायर इथून पुढं लक्ष द्या. मेन म्हणजे लक्षात ठेवण्याचे पॉईंट आहेत. ह्यात मला मेन पॉईंट घ्यायचा होता तुमचा, तो म्हणजे कुठला तर डिस्टिंग्विशिंग मीडिया. आता याच्यावर मी तुम्हाला क्वेश्चन्स टाकणार आहे उद्या परवा, तर तुम्ही हे सगळे लिहून दाखवायचे आहेत मला. ओके, थँक्यू. समजलं नसेल तर लगेच विचारत जावा.